नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण सिद्धेश्वर वडगाव या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी 1962-63 या सालामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर वडगाव अशी शाळा स्थापन झालेली आहे. आणि ही शाळा 1962-63ची असावी, कारण इथं काय बोर्ड नाही, पण 62-63ची शाळा आहे असं कळतं आहे. आणि या शाळेला आता अत्यंत चांगल्या पद्धतीचा दर्जा येणार आहे, कारण ही जुनं बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, पंचायत समितीचे सभापती उपसभापती प्रमोदजी पाटील साहेब यांनी हा निर्णय घेतलेलं कळतं आहे, अधिकृत माहितीनुसार कळतं आहे. तर ही शाळा आता वडगाव सिद्धेश्वरला नवीन मिळणार आहे. आता ही नवीन शाळा मिळण्यासाठी आपण नेमकं या गावचेच उपसभापती आहेत, नेमकं कशा पद्धतीनं काम करणार आहेत ते पाहणार आहेत. आपण शाळा दाखवूया. आपण हे वडगाव सिद्धेश्वरची शाळा आहे. या एक भावना, तुम्ही ह्या शाळेत शिकता का रे सगळेजण? तिथं शिकता का सगळेजण? कोणतं गाव आहे? वडगाव निसतं सिद्धेश्वर वडगाव आहे. हे शाळेचं मैदान आहे. अत्यंत किती आहेत विद्यार्थी इथे शाळेला? किती विद्यार्थी आहेत तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी? 150 आहेत का? बरं, चांगल्या पद्धतीने शिकवतात सर. किती शिक्षक आहेत? 6. पहिली ते चौथीपर्यंतची शाळा कुठे आहे? तिकडं. ही पहिली ते चौथी. आणि इथं 5वी ते 10वी शाळा आहे. काळापासून 5वी ते 10वी आहे. या की तुम्ही ह्या शाळेत शिकलो? हो. बर. हे आता ही जुनं बांधकाम आहे. आणि हे काय सांगलं? हे काय ऑफिस आहेत का? स्टोअर काय असते त्यांचे ठेवायचे ते. बरं. ही शाळा आहे. बरं. ही शाळा 5वी ते 10वी आहे का? हां, 5वी ते 10वी आहे. बरं. आता ही शाळा बांधकाम नवीन होणार आहे. आणि याच्यासाठी तुमच्याच गावचे सभापती प्रमोद पाटील यांचा संकल्प आहे की आपण याच गावाचा विषय नाही, चांगली गोष्ट आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या गावाचं तर मी करणारच आहे, पण माझ्यावर ज्या लोकांनी विश्वास ठेवला, अच्छा, तर माझ्या मतदारसंघातला प्रत्येक गाव विकासमय मी करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चांगली गोष्ट आहे. आणि बघू आता त्यांचा संकल्प काय आहे, कशा पद्धतीने आहे, पूर्ण करून दाखवायचं. पूर्ण करून त्यांनी नुसतं बोलणं काय कामाचं, पूर्ण करून दाखवावं. काय नाव तुमचं? श्रीकांत माणिक पाटील. श्रीकांत माणिक पाटील. पण माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे, कारण त्यांनी पाहुणेच आहेत. पाहुणे आहेत म्हणून बोलायला का? तसं नाही. काम तर चांगलं करतील, चांगलं. पाहू केल्यानंतरच पाहू ना. बरं, हे मातंग वस्ती जी आहे पूर्णची पूर्ण ते सुद्धा त्यांचं बदल करायचं असं म्हणणं आहे की या नाही जावं आता इथपर्यंत झालं की मी जातो तिकडं. बरं, तर ही शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाला वडगाव सिद्धेश्वर. ही पहिली 5वी ते 10वी पर्यंत. आणि तिकडला जो मैदान आहे पूर्ण तर आपण आता मातंग वस्तीमध्ये जाणार आहोत. बघूया मातंग वस्ती कशा पद्धतीनं आहे का नाही. ही कुठून कुठपर्यंत आहे शाळा? हे जागा शाळेचीच आहे ना? शाळेचीच आहे. हां. व्हिडिओ घेऊ नका माझा. हां, ही मैदान तर एवढं शाळेचं आहे. बरं. ग्रामीणच्या हिशोबानं वडगाव सिद्धेश्वरला शाळेला एकदम सगळ्यात मैदान आणि जागा भरपूर आहे. बरं. ते बी सांगितलं का?
हा कोणी केलं ते सांगितलं. कंपाऊंडचं नाही ही मैदान म्हणतो क्षेत्र भरपूर आहे. कंपाऊंडचं नाही. कंपाऊंड विचारलंच नाही. हा. कंपाऊंड विचारलंच नाही. महत्वाचं ही शाळेला प्युअर लॉक, ही शाळेला भिंत, ही कंपाऊंड वॉल, ही शाळेमध्ये ही तर शाळेच्या प्रांगणामध्ये ही जी हाय म्हटल्या लाल माती बालवाडी बिल्डिंग चालू आहे. नाही नाही, माझा विषय तो नाही विषय तो आता नाही. यांचं तुमच्या फक्त गावात नवीन तुमच्या शाळेचं गावाचं पुनर्वसन होणार आता आहे. पुनर्वसन म्हणजे दुरुस्ती होणार आहे याच जागेवर, पण दर्जेदार शाळा बांधण्याचं एक दुरुस्ती होणार आहे संकल्प का परत ही पाडून बिल्डिंग नवीन बनणार आहे अशा पद्धतीचं. 20 वर्ष झालं चालू आहे. पुढचं बरं, बोला. होऊ द्या. नाही नाही नाही, मग ती चालू आहे हो का, हा. व्हिडिओ चालूच आहे. तुम्ही जी काय बोला ती खुल्लं बोला. होय, आपल्याला ह्याने केलं त्याला केलं हे राजकारण नाही. त्यांनी जे ऐका, त्यांनी जी केलेला संकल्प आहे ती संकल्प मी तुमच्या गावाचा जनतेच्या पुढे ठेवणार आहे की ह्यांनी आता अर्चनाताई पाटील असतील, तुमचे प्रमोदजी पाटील असतील, ह्यांनी संकल्प केलाय की मातंग वस्तीचं बी चांगल्या पद्धतीचं ती बांधकाम करून द्यायचा त्याचा विचार चाललाय आणि शाळेचा मात्र बांधकाम करण्याचा 100% विचार झालाय विचार. तर आम्ही त्याच्या पाठीमागे लागणार आहोत. आता त्यांनी जे बैठकीत घेतलेला विषय आहे बरं का, खाजगीमध्ये घेतलेला विषय आहे. मग ही एक विषय आहे, पंचायत समितीची बिल्डिंग बांधून ती गळती बिल्डिंग, ती पंचायत समितीची बिल्डिंग सुद्धा बांधायचा विचार चालला आहे. तिथं मातंग समाजाची वस्ती आहे ते पण दुरुस्त करायचा विचार चालला आहे. त्यांना अधिकृत जागा देऊन त्यांना घरं बांधून देण्याचा संकल्प आहे. बघू काय काय होतंय, नवीन सरकार आहे काय होतं. हां तेच म्हणत आता हां त्यांना ते पंचायत समितीचा विषय चालला. तर आपण आता मातंग वस्तीकडे निघणार आहेत. चला बघू मातंग वस्तीमध्ये काय काय चाललंय काय काय नाही. काय नाही, ही मातंग वस्ती बांधून द्यायचा विचार चाललाय. मग जनतेचं काय मत आहे काय नाही काय करायचं, आपल्याला ज्या वस्तीचं बांधकाम होणार आहे त्याच वस्तीचा विचार करणार. हां होय ना. तर ही आहे मातंग वस्ती. काय चाललंय? हे तुमची मातंग वस्ती जी आहे ही, या की इकडे. हे बांधकाम करून देतो म्हणून किती दिवस लोक सांगतात. या की हे मातंग वस्ती आहे. चला हे मातंग वस्ती जी आहे किती घर आहेत साधारणपणे हे? या गे पाहुणा. 20-22 आहे. हां 20-22 आहेत. बरं, ही 20-22 घरं जी आहेत ते बांधून देतो असं होय की किती घरं आहेत आपले अंदाज? 22 आहेत का? बरं, हे आता काल पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये ही वस्ती आता स्थलांतरित करून बांधकाम करून देण्याचं ठरायलं आहे. मग तुमचं गाववाल्याचं काय मत आहे? बांधकाम करून तुम्हाला अधिकृत घरं बांधकाम करून देणार आहेत अशी माहिती कळते आपल्याला. आणि तुमच्या गावचे प्रमोद पाटील यांनी ह्याचा प्रयत्न चालू केला आहे. पुन्हा गावाचे तुमचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समितीचे त्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी सुद्धा याला सहमती दर्शवली की बाबा या समाजाला अधिकृत घरं बांधून देऊन अधिकृत जागा तुमच्या नावावर करून देण्याचा विचार आहे. मग आता ही करतील का दुसरी करतील हे काय माहीत नाही, पण तुम्हाला अधिकृत घरं मिळणार आहेत. काय मत आहे तुमचं? तर बरंच होईल की असं बरंच आहे ना. तर तुमच्या गावचे प्रमोद पाटील यांच्यावर तुमचा विश्वास ये रे बा, ये ना.
काही कसा माणूस आहे, बरं आहे? तुम्हाला काय वाटते तुमच्या गावाचा सदस्य आहे, त्यांनी घेतलेला निर्णय आहे, संकल्पच केला आहे त्यांनी, तुमची एक शाळा एक आहे, हां ती शाळा पाडून नवीन बांधकाम करून देणे आणि या तुमच्या वस्तीला घरं बांधकाम करून देणे, नावावर करून देणे, असं चाललंय. काय मत आहे तुमचं? चांगला आहे की. चांगलं आहे. तर काय नाव तुमचं? प्रमोद भालेराव. प्रमोद भालेराव. काय नाव साहेब तुमचं? लक्ष्मण भाऊ जाधव. तुमचं? सतीश शिंदे. हा. कारण वस्तीचं हा ना, हां केलं तर बरंच आहे. प्रमोद भालेराव मला का? तर हे प्रमोद भालेराव आहेत. बघू चला तर वस्ती तर दाखवा आम्हाला कुठून कुठपर्यंत. ती अशी ही केल्या बाजूला. तिथपर्यंतच. बर ह्याच्यात काय पाण्याची सोय, रोडची काय कसली सोय नाही. कसली सोय नाही. आणि आतापर्यंत जी झोपडपट्टी आहे ती का पेंटिंगमध्ये का राहिले, कशामुळे राहिले? जागाच नाही आहे नाव. ही जागावर जागा. त्यामुळे इथं घर बांधता आलं नाही कुणाला. हा. बघू आता तुमचे प्रमोदजी पाटील आहेत, पंचायत समितीचे उपसभापती आहेत. तुमच्या गावाचा संकल्प त्यांनी केला आहे, तर बघूया काय करतात काय नाही, पण ती वस्ती तर दाखवू आपण. हा, तर हे आहे मातंग वस्ती. हे या हे बघा, माझ्या अंदाजापर्यंत 20 किती वर्ष झाले? किती वर्ष झालं वस्ती असे? भूकंपापासून असंच आहे. 1993 पासून. आणि ह्याच्या अगोदर कुठं राहता तुम्ही? खाली राहत हा ह्याच्या अगोदर कुठं राहतो? खाली राहत होतो का? बरं. ही 1993 पासून आहे ना. हे बघा, ही मातंग समाजाची वस्ती आहे. SC कॅटेगरीमध्ये राहतात. इथं कसल्याही प्रकारची घरकुल योजना राबवली नाही. होय बाबा, किती दिवसापासून राहता तुम्ही? बोला. आम्ही केव्हा ते हादरलं 1993 पासून भूकंपापासून. मग ही बांधकाम, पाणी, लाईट वगैरे आहे का इथं का? आम्हाला तुम्ही जाऊ बघणार तुम्हाला ओळखीले ओळखीलं मला. मला आता माझा जिवाळा आहे म्हणून मी इथं आलोय. बघावं लागेल का ना, आम्ही तुमच्यावर सुपिला आतापर्यंत. हा. आता 30 वर्ष होऊन गेले ती. 30 वर्ष होऊन गेलेत. बघू आता गावाचं ही झोपडपट्टी तुम्हाला घरं बांधकाम करून मिळणार आहेत. आणि घरं बांधकाम करून मिळण्यासाठी त्यांनी जागेचं बी नियोजन केलं आहे. म्हणजे कालच्या बाबतीमध्ये हे तुमच्या प्रमोद पाटलांनी आणि अर्चनाताई पाटलांनी निर्णय घेतला आहे की बाबा ही झोपडपट्टी ह्यांना अधिकृत करून, म्हणजे हिथं नाही अगर दुसरीकडं पण नावावर जागे वगैरे करून देऊन तुम्हाला घरकुल बांधण्याचा एक प्रयत्न त्यांचा आहे. ते बघूया आपण काय ते आपण दाखवायचं काम आहे, म्हणून पोहोचवण्याचं माझं काम आहे. घर झाले बाजार. होय माझा म्हणून माझा जीव आहे इथं ना. अहो मी इथं 1993 पहिली सभा माझी इथं झालेली आहे आणि माझा जिव्हाळा हा तुम्ही माझ्या समाजाचा हा म्हणून मी इथं आलोय. हे समाजाचं भलं व्हावं, बाकीचं दुसरं काही कारण नाही. बाकीच्या काही सोयी सवलती काय ना आपल्याला पहिले मेन घरकुल मिळाले पाहिजेत. घरकुल मिळाले पाहिजेत, घर नावावर झाले पाहिजेत. शासनाच्या सगळ्या योजना मांग जातीला मिळाल्या पाहिजेत आणि समाजाचं कल्याण झालं पाहिजेत. कारण या मातंग समाजाच्या लहुजी वस्ताद साळवेंनी हा देश स्वतंत्र करण्याचं काम केलं, पण देश स्वतंत्र होऊन सुद्धा आमच्या समाजाला अजून न्याय मिळाला नाही. तो न्याय मिळाला पाहिजेत. फक्त आपला विश्वास त्यांच्यावर बसावा असं त्यांनी काम करावं. बरोबर. कारण त्यांनी म्हणलेत की या मातंग समाजाच्या वस्तीचं आम्ही निश्चित बांधकाम करून देणार आहेत, त्यांना जागा देणार आहेत, त्यांना स्वतंत्र घरं बांधकाम करून देणार आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय. तर हे बघू आपण कशा पद्धतीचा आकड झोपडपट्टी. ऐका, ग्रामसेवक आला, तलाठी आला, काय आता ती ग्रामसेवक वगैरे आता काय नाही केलं, फोटो काढून नेलं आमचं. हा. तलाठी आला, ग्रामसेवक आला, लांबी रुंदी घराची मापली अतिक्रम म्हणून फोटो काढून आमचं नेलं. त्याला 4 वर्ष झालं, अजून काय झालं नाही. त्यावेळेस काय सरकार नव्हतं, आता सरकार आले आणि तुमच्याच गावाचा आता प्रमोद पाटील साहेब इथं आलेले आहेत. बघू आता काय करते. त्यांचं काय म्हणणं आहे की मी जोपर्यंत पदावर आहे
बर तोपर्यंत मी मला निवडून दिलेल्या प्रत्येक गावाचा विकास करणार म्हणजे करणार असा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या गावाचा पहिला विकास होण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी तुमची शाळा एक बांधकाम करण्याचं ठराव घेतलाय. ठराव म्हणजे संकल्प केलाय, आणि ही झोपडपट्टी नावावर करून देऊन तर करतील, नाहीतर दुसरीकडे करतील, पण नावावर करून बांधकाम करून तुम्हाला घरं देण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर बघूया. डोंगरात आम्हाला घर करू द्या का. तर हे वस्ती आहे, आणि किमान किती घर आहेत साहेबी? 22 घर आहे. 22 घराची मातंग वस्ती वडगाव सिद्धेश्वर या गावात रोडच्या लगत आहे. आणि ह्या रोडची जागा या झोपडपट्टीमध्ये अर्धी येते असं कळतं आहे, आणि शाळेची अर्धी जागा या झोपडपट्टीत येते. म्हणून ही झोपडपट्टी नावावर न करता, या झोपडपट्टीचे घरं नावावर न करता हे माणसं 1993 पासून अशा अवस्थेमध्ये राहतात. आतापर्यंत गावकर्ते होते का? या गावाचे सदस्य होते का? पंचायत समितीचे सदस्य होते का? जिल्हा परिषद सदस्य होते का? सरकार होतं का? तर होतं. आणि एवढं असूनसुद्धा या मातंग समाजाच्या या प्रामाणिक माणसांना अशा झोपडपट्टीमध्ये राहावं लागते. लोक बंगल्यात गेले, पण आमचे माणसं अजून कुडात आहेत, अजून पत्र्यात आहेत. या पत्र्यातले माणसं उद्या बंगल्यात जावे, स्वतःच्या घरात जावे अशी भावना आता इथल्या सर्वच माणसांची आहे. आणि याच गावचे प्रमोद पाटील पंचायत समितीचे उपसभापती आहेत. त्यांनी संकल्प केला आहे की मी माझ्या मातंग समाजाच्या वस्तीचं निश्चित पुनर्वसन करणार आहे, निश्चित घरं बांधून देणार आहे, आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे घरं त्यांना तात्काळ बांधून देण्याचा मी ठराव घेणार आहे. जिल्हा परिषदची शाळा बांधून देणार आहे आणि मातंग वस्ती बांधून देणार आहे असा संकल्प प्रमोद पाटील वडगावचेच पंचायत समितीचे उपसभापती यांनी हा संकल्प केला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये प्रमोद पाटील बोलतात तसं वागतात का, याकडेच मातंग समाजाच्या प्रत्येक माणसाचं लक्ष आहे. वडगावच्या प्रत्येक माणसाचं, प्रत्येक उमेदवाराचं, प्रत्येक मतदाराचं लक्ष आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये प्रमोद पाटील पंचायत समितीचे उपसभापती खरंच वडगाव सिद्धेश्वर या गावचा विकास करतात का, ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. अजून काय पाहिजे त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि आपला समाजाचा विकास करून घ्या. धन्यवाद वडगावकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.